Zee 24 तास एक पाऊल पुढे। रात्र होताच पसरतं भीतीचं साम्राज्य। तो यमदूत बनून फिरतोय रस्त्यांवर। फुटपाथवर झोपलेल्यांना केलंय लक्ष। दगड हेच आहे त्याचं हत्यार। नऊ निरपराध्यांचा घेतलाय बळी। पोलीस यंत्रणा झाली आहे हतबल। स्टोन मॅननं उडवली आहे कोल्हापूरकरांची झोप। कधी जेरबंद होणार स्टोन मॅन? कोल्हापुरात सिरियल किलरची दहशत। नमस्कार, मी ऋषी देसाई, प्राईम वॉच मध्ये आपलं स्वागत। आत्ताच तुम्ही जे काही बघितलं ते कोल्हापुरातील वास्तव आहे। तो अंधारातून येतो आणि पुन्हा अंधारात पसार होतो। मागे उडतो एक मृतदेह आणि एक दगड। कोल्हापुरात सिरियल किलरची दहशत पसरली आहे। कोण आहे तो, कुठून येतो, त्याची गुन्हा करण्याची नेमकी पद्धत आहे तरी कशी, आणि तो पोलिसांच्या हाती का लागत नाहीये, या सगळ्या प्रश्नांचा वेध घेणार आहोत आजच्या प्राईम वॉच मध्ये। सिरियल किलर। गेल्या काही महिन्यात कोल्हापूरमध्ये खून सत्र सुरू असून त्यामागे सिरियल किलर असल्याची भीती व्यक्त केली जाते। शहरात एकापाठोपाठ एक खुनाच्या घटना घडत असताना पोलीस मात्र आकडेवारी कमी आहे असं सांगण्यात धन्यता मानतायत। तारीख 13 मार्च 2013। ठिकाण रेल्वे स्टेशन परिसर कोल्हापूर। डोक्यात दगड घालून खून। तारीख 19 मार्च 2013। ठिकाण रेल्वे स्टेशन परिसर कोल्हापूर। डोक्यात दगड घालून खून। तारीख 2 मे 2013। बस स्टँड परिसर। डोक्यात दगड घालून खून। तारीख 23 मे 2013। ठिकाण पोस्ट कार्यालय परिसर। डोक्यात दगड घालून खून। तारीख 13 जून 2013। ठिकाण बस स्थानक। युवकाचा खून। तारीख 15 जून 2013। बारीक पूल। डोक्यात सिमेंटची वीट घालून खून। कोल्हापुरात वेगवेगळ्या ठिकाणी या खुनाच्या घटना घडल्या असल्या तरी या 6 घटनांमध्ये एक साम्य आहे, आणि ते म्हणजे खून करणाऱ्या व्यक्तीनं हत्यार म्हणून वीट किंवा दगडाचा वापर केलाय। रस्त्याच्या कडेला फुटपाथवर झोपलेल्या व्यक्तींना त्यानं टार्गेट केलं असून हे सगळे खून एकाच पद्धतीनं करण्यात आले। त्यामुळे कोल्हापुरात सिरियल किलरची दहशत निर्माण झाली आहे। गेल्या काही महिन्यात कोल्हापुरात खुनाच्या 9 घटना घडल्या आहेत। त्यापैकी 3 प्रकरणात पोलिसांनी नैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे। एकापाठोपाठ एक खुनाच्या घटना घडत असताना पोलिसांकडून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला जातोय। अनेक भिक्षकरी हे टीबी, HIV अशा प्रकारे रात्री झोपेतच मयत झालेले आपल्याला सापडून येतात, आणि त्याच्यामध्ये डॉक्टरांच्या ओपिनियनवरच आपण कारवाई करत असतो। त्या दृष्टिकोनातून आतापर्यंत 4 खुनाचे गुन्हे दाखल आहेत आणि बाकीचे जे आहेत ते अकस्मात मृत्यू आहेत। सिरियल किलरनं केवळ 4 खून केल्याचा दावा पोलिसांनी केला असला तरी कोल्हापुरात 9 खून झाल्याचा दावा सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते दिलीप देसाई यांनी केला आहे। कोल्हापुरात 4 महिन्यामध्ये जवळजवळ 9 खून झालेले आहेत, आणि 24 जानेवारी 2013 पासून आज अखेर 45 मृतदेह बेवारस म्हणून जाळे गेलेले आहेत। त्याचे सर्व माहितीच्या अधिकारामध्ये आपल्याला कागद मिळालेले आहेत। कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे खुनाचं सत्र सुरू आहे।
विशेष म्हणजे शाहूपुरी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर या खुनाच्या घटना घडल्या आहेत। एका पाठोपाठ एक खून करून सिरियल किलरनं पोलिसांना जणू आव्हानच दिलंय। या खून सत्रामागे एखादा माथेभिरू असावा असा संशय व्यक्त करण्यात आला असून काही महिन्यांपूर्वी मिरजमध्येही अशाच प्रकारची घटना घडली होती। त्यामुळे मिरजेचा सिरियल किलर कोल्हापुरात तर आला नाहीये ना अशी शंका व्यक्त केली जाते। प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर। एका सामाजिक आणि मानसिक विकृतीचे लक्षण आहे, आपण या संदर्भात बोलणार आहोत। आपल्यासोबत कोल्हापूरहून आहेत प्रजासत्ताक सामाजिक संघटनेचे अध्यक्ष दिलीप देसाई। सर, आपलं झी 24 तास वातावरण नाहीये, पण जे काही दृश्य आपल्या नजरेसमोर आहे ते पाहून कुठल्याही सर्वसामान्य माणसाच्या मनात भीती वाटल्याशिवाय राहणार नाही। काय सांगतोय कोल्हापूरचा क्राईम रेट? गेल्या 4 महिन्यामध्ये 9 खून झालेले आहेत। आता हे 9 खून झालेले या कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक मानायला तयार नाहीत, पण प्रत्यक्षामध्ये दगडानं ठिचून डोकं फोडलेलं आहे याचा रिपोर्ट CPRचे डॉक्टर यांनी हेड इंजुरी असं रिपोर्ट दिलेला आहे। याचे कागद आज आपल्या समोर आहेत। असं असताना सुद्धा काही खून झालेले आहेत, पण काही रक्तस्रावण झालेले आहेत, काही याच्यावर झालेले आहेत। ही अक्षरशः हास्यास्पद गोष्ट आहे। आणि मी असं म्हणतो की खरोखरच पोलिसांनी आपलं कार्य व कर्तव्य दाखवून द्यावं जनतेला। अशा पोलिसांना आम्ही सलाम करू, कारण यापूर्वीही अनेक अधिकारी होऊन गेलेले आहेत। पद्मनाभन असो, सुखविंदर सिंग साहेब असो, शहाजी उमाप साहेब असो, यांनी काही म्हणजे इतकं दक्षतेनं काम केलेलं या कोल्हापुरात। शांतता होती आणि आज ही शांतता असताना यामध्ये हा नवीन प्रकार डोक्यात दगड घालून लोकांचे खून करण्याचा जो प्रसंग समोर येत असतोय, यामध्ये कोल्हापूर अक्षरशः भयभीत झालेला आहे। आजची परिस्थिती जर तुम्ही बघितला तर कोल्हापुरात एकही भिकारी दिसायला तयार नाही। मग हे भिकारी गेले कुठे, हा ही शोधण्याचा महत्वाचा विषय आहे। वर पाऊस पडतोय साहेब, आपण या मुद्द्यावर बोलूया। भिकारी गेले कुठे? पोलीस असं म्हणतात की आम्ही त्याला उचलून बाहेर गावी पाठवलेलं आहे, पण तुमच्याच माहितीनुसार, जी माहिती अधिकारात जी माहिती समोर आली आहे त्यानुसार असं आलंय की 45 मृतदेह आहेत आणि 9 सिरियल अशा प्रकारच्या किलिंगच्या या घटना घडलेल्या आहेत। या सगळ्याचा जर सारांश पाहिला तर पोलीस या सगळ्याकडे अजूनही ज्या गांभीर्यानं पाहायला पाहिजे होतं त्या गांभीर्यानं पाहत नाहीये का, असा आरोप आहे का तुमचा? अगदी नक्की। मला तर म्हणायचं आहे की या राज्याचे गृहमंत्री 2 माझ्या शेजारी राहतात, एक बंटी पाटील आणि दुसरे आराराबा। या दोघांनी या 4 महिन्यात 9 खून झाले, एक साधं स्टेटमेंटही दिलेलं नाही। तुम्ही या राज्याचे मंत्री आहात, तुम्ही या जनतेला विश्वासात घेणं आवश्यक आहे की अशा पद्धतीनं सिलेर जे काही खून होत आहेत हे खून आम्ही तात्काळ ह्याच्यामध्ये खुनी शोधू आणि अशा पद्धतीनं शोध घेऊन खुन्याला आम्ही शिक्षा देऊ। आणि कोल्हापुरातल्या नागरिकांनी भिण्याचं कारण नाही, निदान एक आधार आश्वासन तरी देणं आवश्यक होतं। आज अखेर हिनी कोणत्याही प्रकारे असं वाच्यता केलेली नाही। मी मुख्यमंत्री असो, गृहमंत्री असो, DG, IG, SP यांना नक्कीच या सगळ्या संदर्भात आपण मुद्दे आणखीन त्याचं विश्लेषण करणार आहोत, पण पोलीस आकडेवारी का लपवतायत? आता यामध्ये ज्या वेळेला आम्ही 23 मेला यामध्ये प्रथम लक्ष घातलं आणि या लक्ष घातल्यानंतर पोलिसांना आकस्मिक मृत्यू नोंद करण्याची जी त्यांची पद्धत स्टाईल होती ती आम्ही बंद केली आणि त्या तारखेपासून ज्या ज्या वेळेला दगडाने ठिचून खून करण्यात आले त्या वेळेला आम्ही यांना पंचनामे करायला लावले, डॉग आणायला लावला आणि त्याचा रितसर पंचनामा करून त्याचं PM रिपोर्ट करायला लावले आणि त्यामुळं आज तागायत ते खुनाचा गुन्हा नोंद करत आलेले आहेत। पण तत्पूर्वी जे झालेले खून आहेत ते त्यांनी अपघात दाखवलेले आहेत। माझं एक म्हणणं आहे, या राज्याच्या गृहसचिवांना अगर या गृहमंत्र्यांना जर तुम्हाला खरोखरच यामध्ये तपास करायचा असेल तर या जिल्ह्याच्या बाहेरच्या सक्षम अधिकाऱ्याला इकडे पाठवून द्या, CBI ला पाठवून द्या आणि मग तुम्हाला इथले सगळे प्रकार उघडकीस येतील।
हे गरीब आहेत, हे भिकारी आहेत म्हणून तुम्ही हे जर लपवायला बघाल तर हे चालणार नाही. आम्ही ह्याचा शेवट अखेर पाठपुरावा करू. नक्कीच कोल्हापूरची जनता याबद्दल प्रचंड सजग आहे. पण ज्या गृहराज्यमंत्र्यांचं कोल्हापूर म्हणून ओळखलं जातं त्याच कोल्हापूरमधल्या एका सजग नागरिकानं हा सवाल उपस्थित केलाय. यावर तरी आता गृहराज्यमंत्री उत्तर देतील काय, आणि सगळ्यात महत्वाचं पोलीस यानंतर काय करणार आहे याचं विश्लेषण एका छोट्याशा ब्रेक नंतर पाहत राहा सिरियल किलर. झी 24 तास एक पाऊल पुढे.